विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 14 हवामान प्रदेश या प्रकरणामध्ये आकृत्या दिलेल्या आहेत. त्या आकृत्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आणि त्या आकृत्याखाली जे काही प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आपण इथे पाहणार आहोत. आज समजा इथे आकृती क्रमांक 4.2 अ व आ चा अभ्यास करून प्रश्नाचे उत्तर द्या आणि ही ठिकाणे नकाशावर दाखवा असं म्हणलेलं आहे. आता इथं अ आहे बघा, निम्न अक्षवर्तीय प्रदेश. पहिला आहे विषुवतीय वर्षावने. विषुवतीय वर्षावने. ठीक आहे. आता आपण बघूया आकृती. बघा इथं आकृती निरीक्षण केलेलं आहे, त्याखाली विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण इथं बघूया. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे बघा, कोणत्या महिन्यात पाऊस पडत नाही. प्रश्न पहिला आहे, कोणत्या महिन्यात पाऊस पडत नाही. तर याचं उत्तर आहे, मी तोंडी सांगतो. हे पुस्तकातलं पान आहे, तर उत्तर लिहायला इथं जागा नाही म्हणून मी सांगतो, कोणत्या महिन्यात पाऊस पडत नाही. प्रश्न पहिला आहे. तर प्रश्न पहिलं उत्तर आहे, पाऊस पडत नाही असा काळ ठिकाणच इथे नाही, तर थोडक्यात जवळजवळ दररोज सर्व महिने म्हणजे इथे वर्षभर पाऊस पडतो. ह्या या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा की तुम्ही इथं सगळीकडं निळ्या रंगाने दाखवलेलं आहे. हे पावसाचे हे सूची आहे. हे बघा इकडं दोन्ही ह्याच्यामध्ये पावसाची सूची आहे. तर इथं आहे बेलेम, म्हणजे ब्राझील देशातील आहे, आणि हे सिंगापूर आशिया खंडातील आहे. आता बघूया ठिकाण कुठे आहे. हे बघा इथं या नकाशामध्ये दाखवलेलं आहे. हे ग्रीनलँड आहे, त्यानंतर हे उत्तर अमेरिका आहे, हे दक्षिण अमेरिका आहे, हे इथं आहे पहा. इथं ब्राझील आहे, हे पूर्ण ब्राझील आहे, आणि ब्राझीलमधील हा बेलेम शहर आहे. त्यानंतर इकडं बघा हे आशिया खंड आहे, हे आशिया खंड, हे भारत, आणि इथं आहे सिंगापूर. हे नकाशामधून दाखवलेलं आहे आणि त्याचं उत्तर पण सांगितलं आहे. त्याचा प्रश्न दुसरा काय आहे बघा. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या महिन्यात सर्वाधिक तापमान आहे. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या महिन्यात सर्वाधिक तापमान आहे. आता हे रेषा जे दाखवले ते तापमान रेषा आहे. तापमान रेषा आहे आता, बरोबर आहे. तर प्रश्नाचं उत्तर आहे, वार्षिक कमाल तापमान. वार्षिक कमाल तापमानात इथे फार फरक पडत नाही, पण वर्षभर तापमान एक समान असते. बघा दोन्ही एक समान गेलेले आहेत. याच्यावर कळते आपल्याला एक समान गेलेले आहेत, म्हणजे दोन्ही ठिकाणी काय, ब्राझीलमध्ये बेलेम आणि सिंगापूर या ठिकाणी तापमान एकसारखे आहे असं यातून आपल्याला सांगता येते. ठीक आहे. त्या प्रश्न तिसरा आहे बघा, कोणत्या महिन्यात तापमान सर्वात कमी आहे. तर या प्रश्नात कोणत्या महिन्यात तापमान सर्वात कमी आहे, तर वार्षिक किमान तापमानात येथे फार फरक पडत नाही. वर्षभर किमान तापमान देखील एक समान असते. म्हणजे या दोन प्रश्न उत्तर बघा, कमाल तापमान, सर्वाधिक तापमान, कमाल तापमान, सर्वात कमी तापमान, किमान तापमान. म्हणजे कमाल तापमान किमान तापमानामध्ये फारसा फरक पडत नाही. हे एका सरळ रेषेत केलेलं आहे, कुठेही कमी जास्त झालेला नाही. बघा कमाल आणि हे किमान, हे कमाल तापमान, हे किमान तापमानची रेषा आहे. कमाल तापमान हे लाल रंगाने दाखवलं आहे, पिंक कलर दाखवलं आहे, तर किमान तापमान हे हिरव्या रंगाच्या लाईननी दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर अशाप्रकारे आपण प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो. तर प्रश्न चौथा आहे, या ठिकाणी हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते असू शकतात. याचं उत्तर आहे, या ठिकाणी हवामानावर विषुववृत्तीय स्थान, लंबरूप किरणे. म्हणजे हे बघा दोन्ही ठिकाणं विषुववृत्ताजवळ आहेत. हे विषुववृत्त आहे, विषुववृत्ताला चिटकूनच आहे बघा हे दोन्ही ठिकाण. म्हणजे या विषुववृत्तावरती वैशिष्ट्य काय सांगता येईल, तर विषुववृत्तीय प्रदेश असल्याकारणाने वर्षभर इथे सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे उष्णता जास्त मिळते. त्यानंतर बाष्पीभवनाचा वेग या ठिकाणी जास्त असतो, व्यापारी वारे या ठिकाणी वाहतात, इत्यादी घटक येथील हवामानावर परिणाम करतात. अशा पद्धतीने आपण वैशिष्ट्ये किंवा परिणाम करणारे घटक यामध्ये आपण सांगू शकतो. त्या प्रश्न पाचवा आहे बघा, वरील प्रश्नावर आधारित दोन्ही ठिकाणच्या हवामानाबद्दल निष्कर्ष लिहा. असं निष्कर्ष आहे दोन्ही. बघा आता निष्कर्ष काय सांगतो, या दोन्ही ठिकाणी विषुववृत्तीय आर्द्र व उष्ण हवामान असते. विषुववृत्तीय आर्द्र व उष्ण हवामान असते. आर्द्र का, तर इथं अटलांटिक महासागर आहे, इथं पॅसिफिक महासागर आहे, हे उत्तर अटलांटिक महासागर आहे, हे दक्षिण अटलांटिक महासागर आहे, हे उत्तर पॅसिफिक महासागर आहे, हे दक्षिण पॅसिफिक महासागर आहे, इथं हिंदी महासागर आहे, इथं पुन्हा पॅसिफिक महासागर आहे. बरोबर आहे. पॅसिफिक महासागर असल्याकारणे या ठिकाणालगतच सागर असल्याकारणे हवामान आर्द्र असते, आणि विषुववृत्त असल्याने हवामान उष्ण असते. म्हणून या ठिकाणी
उष्ण व आर्द्र हवामान किंवा आर्द्र उष्ण हवामान या ठिकाणी असते. अशा पद्धतीने आपण इथं दाखवलं सूचीमध्ये. हे मित्रांनो, सूची ज्या पद्धतीने ते दाखवलेली आहे त्याच पद्धतीने ते नकाशात दाखवायचं आहे. बेलेम ब्राझील या पद्धतीने दाखवलेलं, गोल सर्कल करून दाखवलेलं आहे. सिंगापूर हे ट्रायंगल करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं संपला. त्यानंतर दुसरा आहे बघा, निम्न अक्षवर्तीय प्रदेश दुसरा, मोसमी हवामान प्रदेश. आता मोसमी हवामान प्रदेशामध्ये काय आहे बघा, इथं आलेख आपण बघूया अगोदर. हे बघा, इथं हे पाऊसमान दाखवलेलं आहे. हे तापमान, कमाल तापमान, किमान तापमान, कमाल तापमान, किमान तापमान, इथं पाऊस दाखवलेला आहे. जे देश आहेत, मंगलोर भारत आणि केन्स ऑस्ट्रेलिया, हे 2 ठिकाणातलं हे आहे. तर प्रश्नाचं उत्तर आपण ठिकाण बघूया अगोदर. ठीक आहे, ठिकाण बघू आपण. हे बघा ठिकाण, हे आहे मेंगलोर, भारतातील मेंगलोर आहे. हे ऑस्ट्रेलियातील केन्स आहे, इथं दाखवलं बघा, सर्कल करून दाखवलं आहे. मंगलोर किंवा मेंगलोर हे भारतामध्ये आहे. केन्स हे ट्रायंगल दाखवले ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तर आपण बघूया पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघू. प्रश्न पहिला आहे, प्रश्न पहिला आहे, सर्वात जास्त आणि कमी पर्जन्याचे महिने सांगा. पर्जन्याच्या मूल्यादरम्यान काय फरक आहे. उत्तर, मेंगलोर हे भारत येथे जून जुलै ऑगस्ट हे सर्वात जास्त पर्जन्याचे महिने आहेत. तर अन्य महिने हे कमी किंवा शून्य पर्जन्याचे आहेत. केन्स ऑस्ट्रेलिया येथे जानेवारी ते मार्च हे जास्त पर्जन्याचे महिने असून इतर महिन्यात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. दोन्ही ठिकाणच्या पर्जन्य प्रमाणातही खूप फरक आहे. मंगलोर येथे जास्त पर्जन्याच्या महिन्यात दर महिना सरासरी 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. तर केन्स ऑस्ट्रेलियात जास्त पर्जन्याच्या महिन्यामध्ये दर महिना सरासरी 500 मिलीमीटर पाऊस पडतो. हे या प्रश्न उत्तर आपल्याला इथं सांगता येत आहे. तर प्रश्न दुसरा आहे, सर्वात जास्त व कमी तापमानाचे महिने सांगा. तर मंगलोर येथे सर्वात जास्त तापमान मे महिन्यात असते. तर सर्वात कमी तापमान डिसेंबर महिन्यात असते. तर या उलट केन्स ऑस्ट्रेलियात सर्वात जास्त तापमान जानेवारी महिन्यात असते. तर सर्वात कमी तापमान जुलै महिन्यात असते. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने एकच आहेत का, नसल्यास का नाहीत, हे जे उत्तर द्यायचं आहे. दोन्ही ठिकाणचे पर्जन्याचे महिने सारखे नाहीत. याचे एकमेव कारण म्हणजे दोन्हीच्या स्थानामधील जे फरक आहे ते फरक, मंगलोर हे उत्तर गोलार्धात आहे तर केन्स हे दक्षिण गोलार्धात आहे. हे बघा इथं, हे विषुवृत्तापासून वर जे आहे ते उत्तर गोलार्ध आणि हे विषुवृत्तापासून जे खाली आहे ते दक्षिण गोलार्ध. आपलं भारत मेंगलोर जे काय ते उत्तर गोलार्धात आहे आणि केन्स ऑस्ट्रेलियामध्ये जे केन्स आहे ते दक्षिण गोलार्धामध्ये येत आहे. हे एकमेव फरक आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे बघा, या ठिकाणाच्या हवामानावर परिणाम करणारे घटक काय असू शकतील, असं प्रश्न आहे. तर जो उत्तर आहे, दोन्ही ठिकाणचे उत्तर व दक्षिण गोलार्धातील स्थान, सूर्याचे उत्तरायण दक्षिणायन, त्यानुसार येणारे ऋतू, व्यापारी वाऱ्यांची दिशा, मोसमी वाऱ्यांची दिशा व समुद्र सान्निध्य हे घटक या दोन्ही ठिकाणच्या हवामानावर प्रभाव टाकतात किंवा पडतात. त्या प्रश्न पाचवा, या आणि आधीच्या आलेखात कोणता फरक आढळला. उत्तर, या आणि आधीच्या आलेखात ऋतुबदलाच्या कोणत्याही खुणा किंवा चिन्हे दिसली नाहीत. त्या आलेखात वर्षभर जास्त तापमान व 12ही महिने पर्जन्य असे वर्षभर उष्ण दमट हवामान स्पष्टपणे दिसून येते. त्या तुलनेत या दुसऱ्या आलेखात उन्हाळा व हिवाळा हा ऋतूबदल तसेच उन्हाळ्याच्या उत्तरार्धात पावसाळा हा वेगळा ऋतू स्पष्टपणे दिसतो. त्यानंतर प्रश्न 6 आहे, दोन्ही ठिकाणच्या हवामानाच्या बाबत निष्कर्ष काढा. तर तीव्र उन्हाळा, अल्पकालीन पावसाळा व दीर्घकालीन कोरडा ऋतू व ITCZच्या प्रभावामुळे येणारा हिवाळा हे दोन्ही प्रदेशांचे वैशिष्ट्य आहे. या दोन्ही ठिकाणच्या पर्जन्याच्या कालावधीत कमालीचे सातत्य असून हे मोसमी हवामानाचे वैशिष्ट्य दर्शवितो. त्यानंतर तिसरा नकाशा इथे आहे बघा, तिसरा नकाशा आहे. त्यानंतर ते आहे निम्न अक्षवर्तीय प्रदेश. तिसरा प्रदेश आहे उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, सेव्हाना गवताळ प्रदेश. ठीक आहे, हे रेषा कमाल तापमान, किमान तापमान, कमाल तापमान, किमान तापमान दाखवले, हे पर्जन्याचे प्रमाण दाखवलेलं आहे.
हे बघा इथं. आता हे दोन्ही ठिकाण आपण कुठे आहेत बघूया. पहिलं आहे लागोस नायजेरिया आणि ब्रासिलिया ब्राझील. आता हे दोन ठिकाण बघूया ह्याच्यामध्ये कुठे आहे नकाशामध्ये. हे ब्राझीलमधील इथं बघा, ब्राझीलमधील ब्रासिलिया आणि हे नायजेरियातील, हे नायजेरिया देश आहे, आफ्रिका खंडातील नायजेरिया देश आहे. हे ते लागोस शहर आहे. तर हे दोन ठिकाण नकाशात आपण दाखवलेलं आहे. तर याची माहिती आपण बघूया. प्रश्न जे विचारले त्या प्रश्न उत्तर आपण सांगूया. कोणत्या महिन्यात येथे पर्जन्य नाही? प्रत्येक महिन्यात येथे कमी अधिक पाऊस पडतच आहे, म्हणून पर्जन्य नाही असे म्हणताच येत नाही. हे बघा, कोणत्याही महिन्यात पाऊस नाही असं म्हणताच येत नाही. इकडं पण बघा, इकडं पण बघा, फार थोडं का होईना पाऊस इथं पडलेलाच आहे. हे आलेखावरून आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरा, सर्वात उच्च तापमान कोणत्या महिन्यात आहे? सर्वात उच्च तापमान लागोस येथे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे इथं लागोस नायजेरियातील लागोस येथे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात दरम्यान. तर ब्रासिलिया येथे सप्टेंबर महिन्यात, ब्रासिलिया येथे म्हणजे ब्राझीलमधली ब्रासिलिया येथे सप्टेंबर महिन्यामध्ये तापमान उच्च असते, तापमान जास्त असते. त्यानंतर प्रश्न तिसरा, सर्वात कमी तापमान कोणत्या महिन्यात आहे? या प्रश्न उत्तर आपल्याला असं सांगता येईल, सर्वात कमी तापमान लागोस येथे जुलै ऑगस्ट दरम्यान असते, तर ब्राझील येथे जून महिन्यामध्ये सर्वात कमी तापमान असते. तर प्रश्न चौथा, दोन्ही ठिकाणी पर्जन्यात समान असणारे महिने आहेत का? नसल्यास का नसावेत याची कारणे आपल्याला सांगायची आहेत. तर दोन्ही ठिकाणी पर्जन्य समान असणारे महिने नाहीत, कारण बघा, पर्जन्य समान असणारे पर्जन्य नाहीच आहेत. हे बघा, हे कुठंच नाही आहे, इकडं पण नाही, इकडं पण नाही, वेगळं आहे. कारण का? कारण दोन्ही ठिकाणी हे वेगवेगळ्या गोलार्धात आहेत. दोन्ही ठिकाणी हे वेगवेगळ्या गोलार्धात आहेत. बघा इथं, हे उत्तर गोलार्धात आहे, मग लागोस नायजेरियातील, आणि दक्षिण गोलार्धात आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी समान पर्जन्यमान नाहीत, कारण दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या गोलार्धात आहेत. लागोस हे उत्तर गोलार्धात आहे, तर ब्रासिलिया हे दक्षिण गोलार्धात आहे. ब्रासिलिया हे दक्षिण गोलार्धात आहे, लागोस हे उत्तर गोलार्धात आहे. त्यामुळे सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायनामुळे पर्जन्याचे महिने समान नाहीत. ठीक आहे. त्या प्रश्न पाचवा, या ठिकाणी कोणते घटक हवामानावर परिणाम करणारे असू शकतात? विषुववृत्तापासून तुलनेने जवळचे स्थान, खंडांतर्गत सापेक्ष स्थान, जास्त तापमान, कमी आणि अनियमित पर्जन्यमान हे घटक येथील हवामानावर परिणाम करणारे असावेत असं आपल्याला वाटतंय. त्या प्रश्न सहावा, या आणि आधीच्या आलेखात तुम्हाला काय फरक आढळतो? तर या आणि आधीच्या आलेखात विशिष्ट काळातच पाऊस पडतो, तसेच ऋतू स्पष्टपणे दिसतात. त्या तुलनेत या दोन्ही ठिकाणी वर्षभर कमी जास्त पाऊस पडतो, मात्र त्याचे प्रमाण खूप कमी आहे. शेवटचा प्रश्न सातवा, दोन्ही ठिकाणच्या हवामानाबाबत निष्कर्ष लिहा. दोन्ही ठिकाणी हवामान उष्ण व पर्जन्य वर्षभर, परंतु अनियमित आणि कमी आहे. त्यामुळे हिवाळे तुलनेने कोरडे असतात. अशा पद्धतीने आपल्याला या नकाशाखाली किंवा या आलेखाखाली विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येत आहे. त्यानंतर निम्नाक्षवर्तीय प्रदेशाचा चौथा जो प्रदेश आहे, उष्णकटिबंधीय ओसाळ प्रदेश किंवा शुष्क हवामान प्रदेश, यालाच आपण सहारा वाळवंट असे म्हणतो. आता इथं दिलेलं कमाल तापमानाचं रेषा दिलेलं आहे, किमान तापमानाचं रेषा दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे. इथं कैरो, इजिप्त कैरो, आणि हे ऑस्ट्रेलियातील ठिकाण आहे. ॲलिस स्प्रिंग हे ऑस्ट्रेलियाचं ठिकाण आहे. आता हे स्थान कुठे आहेत बघू आपण. बघा, इथं प्रश्न म्हणलेलंच आहे, आकृती 4.5 अ व आ चा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या आणि ही ठिकाणी नकाशावर दाखवा. आता नकाशावर दाखवायचं अगोदर, आता इथं बघा, हे आहे इजिप्त राजधानी कैरो. त्यानंतर हे ऑस्ट्रेलियामध्ये दिले, ऑस्ट्रेलियातील काय नाव आहे, ॲलिस स्प्रिंग. हे ऑस्ट्रेलियातील ॲलिस स्प्रिंग आहे. तर अशा पद्धतीने नकाशात ठिकाण दाखवलेलं आहे. आणि इथं आपण प्रश्नाचे उत्तर आपण बघूया. प्रश्न काय आहेत अगोदर बघूया. सर्वात जास्त आणि कमी पर्जन्याचे महिने सांगा. पर्जन्याच्या मूल्यादरम्यान काय फरक आहे? तर ऑस्ट्रेलियातील ॲलिस स्प्रिंग ऑस्ट्रेलियातील ॲलिस स्प्रिंग येथे सर्वात जास्त पर्जन्य डिसेंबर ते मार्च दरम्यान पडते.
तर सर्वात कमी पर्जन्य जुलै ते सप्टेंबर या दरम्यान पडते, ठीक आहे. इजिप्तमध्ये कैरो येथे सर्वात जास्त पर्जन्यमान नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. तर सर्वात कमी पर्जन्यमान हे मे ते ऑक्टोबर या महिन्यात असतो. तर अशा पद्धतीने या प्रश्न उत्तर आपण देऊ शकतो. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने एकच आहेत का? तर आपल्याला उत्तर सांगता येईल प्रश्न दुसरा, सर्वात जास्त व कमी तापमानाचे महिने सांगा. सर्वात जास्त व सर्वात कमी तापमानाचे महिने असे आहेत, ॲलिस स्प्रिंग येथे सर्वाधिक तापमान डिसेंबर ते जानेवारी व सर्वात कमी तापमान मे ते जून या महिन्यात असते. कैरो येथे सर्वाधिक तापमान जून ते जुलै या महिन्यात, सर्वात कमी तापमान डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात असते. त्याचा प्रश्न तिसरा, दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने एकच आहेत का? तर होय, दोन्ही ठिकाणी सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत, समान आहेत. दोन्ही ठिकाणी सर्वाधिक पर्जन्य नोव्हेंबर ते मार्च या महिन्याच्या दरम्यान पडतो, हे आपल्याला असं सांगता येईल. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, या ठिकाणांच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते असू शकतील? प्रश्न, जास्त तापमान, अतिशय कमी पर्जन्य, आर्द्रतेचा अभाव, जास्त तापमान कक्षा, विन्मुख प्रदेशातले स्थान, उपोष्ण उच्च दाबाचे क्षेत्र हे घटक येथील हवामानावर प्रभाव पाडतात. त्यानंतर पाचवा, या आणि आधीच्या आलेखात कोणता फरक आढळला? या आणि आधीच्या आलेखात लागोस व ब्रासिलिया येथे तापमान वर्षभर सारखेच, कमी तापमान कक्षा व प्रमाण वरील ठिकाणापेक्षा जास्त होते. त्या तुलनेत ॲलिस स्प्रिंग व कैरो येथे वार्षिक तापमानात लक्षणीय चढ उतार आहे, तसेच पर्जन्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यानंतर प्रश्न सहावा, दोन्ही ठिकाणच्या हवामानाबाबत निष्कर्ष काढा. उच्च तापमानाचे उन्हाळे, कमी तापमानाचे तीव्र हिवाळे, कमी पर्जन्य व दुष्काळजन्य परिस्थिती हे या दोन्ही ठिकाणच्या हवामानाचे वैशिष्ट्य आहेत आणि हे दोन्ही प्रदेश वाळवंटी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. त्यानंतर पुढचा वळूया. मध्य अक्षवर्तीय प्रदेश, ह्याच्यातला पहिला आहे भूमध्य सागरीय हवामान प्रदेश. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा, इथं अगोदर आपण स्थान दाखवूया. हे पर्थ ऑस्ट्रेलिया आहे आणि हे काय आहे, रोम इटली. अगोदर नकाशाचं स्थान बघूया. नकाशात आहे बघा, हे इटली आहे, इटलीमध्ये हे रोम आहे, त्यात हे पर्थ आहे, इथं दाखवलं बघा गोल चिन्ह करून, सर्कल करून दाखवलं. पर्थ ऑस्ट्रेलियामध्ये आहे, रोम इटली म्हणजे युरोपमध्ये आहे. इटली हे युरोपमधील देश आहे, प्रमुख देश आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नकाशामध्ये दोन्ही स्थान दाखवलेलं आहे. आता आपण प्रश्नाचे उत्तर देऊया. ठीक आहे. सर्वाधिक पर्जन्याचे महिने कोणते? ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे सर्वाधिक पर्जन्याचे महिने जून ते जुलैमध्ये, जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. तर इटलीतील रोम येथे सर्वाधिक पर्जन्य किंवा पाऊस ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान पाऊस पडतो. दोन्ही ठिकाणी वर्षभर पावसाचे महिने आहेत. ठीक आहे. आता इथं वर्षभर पावसाचे महिने इथं दाखवलं बघा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, सर्वात कमी तापमानाचे महिने कोणते? पर्थ येथे जून ते ऑगस्ट दरम्यान सर्वात कमी तापमान असते. तर रोम येथे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यादरम्यान सर्वात कमी तापमान असते. त्यानंतर प्रश्न तिसरा, प्रश्न क्रमांक 1 व 2च्या उत्तरावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल असं आपल्यालाच प्रश्न विचारले तर पर्थ हे ठिकाण दक्षिण गोलार्धात आहे, तर रोम हे ठिकाण उत्तर गोलार्धात आहे. आता बघा इथं पर्थ हे ठिकाण दक्षिण गोलार्धात आहे ऑस्ट्रेलियामध्ये. हे ऑस्ट्रेलिया विषुववृत्ताच्या खाली आपण सांगितलेलं आहे दक्षिण गोलार्ध, आणि विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला सांगितलं आपण उत्तर गोलार्ध. हे इटलीतील रोम हे ठिकाण आहे उत्तर गोलार्धात आहे, आणि पर्थ हे ठिकाण ऑस्ट्रेलियातील हे दक्षिण गोलार्धात आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न किती आहे, चौथा, दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने समान आहेत का? नसल्यास काय नसावेत? तर दोन्ही ठिकाणी हिवाळ्याच्या दिवसात सर्वाधिक पर्जन्य दिसून येतो. मात्र दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या गोलार्धात असल्याने
जास्त पर्जन्याचा ऋतू एकच असला तरी महिने वेगळे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्न उत्तर सांगता येईल. प्रश्न 5वा आहे, या ठिकाणच्या हवामानावर परिणाम करणारे कोणते घटक असू शकतील? या ठिकाणी हवामानावर परिणाम करणारे घटक मध्य अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सान्निध्य आणि पश्चिमी वारे हे घटक येथील हवामानावर परिणाम करतात. त्या प्रश्न 6वा आहे, या आणि आधीच्या आलेखात कोणता फरक आढळतो? या आणि आधीच्या आलेखातील ॲलिस स्प्रिंग व कॅरो येथे जास्त तापमानापेक्षा अत्यल्प पर्जन्य ही वैशिष्ट्ये आढळतात. तर या ठिकाणी उबदार उन्हाळे, सौम्य हिवाळे आणि मध्यम पर्जन्य ही वैशिष्ट्ये या आलेखात आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे मध्य अक्षवृत्तीय प्रदेश मधला दुसरा चिनी प्रकार किंवा आर्द्र उपोष्ण कटिबंधीय हवामान प्रदेश. तर इथं पण दाखवलेले आहे. 4.7 अ आणि आ च्या अभ्यास करून प्रश्नाचे उत्तर द्या आणि ही ठिकाणी नकाशावर दाखवा. आता अगोदर आपण नकाशामध्ये दाखवा. हे काय ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया आहे, हे आहे शांघाय चीनमधील शांघाय. हे दोन्ही ठिकाण आपण नकाशात दाखवूया अगोदर. हे बघा, हे चीनमधील शांघाय आहे, हे ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन आहे. हे देखील तसंच आहे बघा. हे उत्तर गोलार्धात आहे शांघाय आणि दक्षिण गोलार्धात आहे ब्रिस्बेन. ठीक आहे. तर आपण अगोदर आता बघूया हे उत्तर बघूया बघा. आलेख थोडंसं वेगळं दिसू लागलं आहे. कमाल तापमान, किमान तापमान, कमाल तापमान, किमान तापमान. लाल रेषा जे आहे कमाल तापमानचे, निळा रेषा जे हिरवी रेषा जे आहे ते किमान तापमानचे आहे आणि हे पर्जन्यमानचे प्रमाण आहेत. दोन्ही नकाशा सारखे आहेत. आता प्रश्न पहिला बघूया. सर्वात जास्त आणि सर्वात कमी पर्जन्याचे महिने सांगा. उत्तर सर्वात जास्त व सर्वात कमी पर्जन्याचे महिने सांगा. उत्तर आहे चीनमधील शांघाय येथे सर्वाधिक पर्जन्य जून ते सप्टेंबर या महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. तर सर्वात कमी पर्जन्यमान डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यात सर्वात कमी पाऊस पडतो. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे सर्वाधिक पर्जन्यमान हे डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान पडतो. तर सर्वात कमी पर्जन्यमान ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात सर्वात कमी पर्जन्यमान पडतो. त्यानंतर प्रश्न दुसरा. सर्वात जास्त व सर्वात कमी तापमानाचे महिने सांगून पर्जन्य पडणाऱ्या महिन्यांशी त्यांचा संबंध जोडा, असा प्रश्न आहे. तर शांघायमध्ये सर्वाधिक तापमान हे जून ते ऑगस्ट व सर्वाधिक पर्जन्यमान जून ते सप्टेंबर. याचा अर्थ येथे उन्हाळ्यात सर्वाधिक पाऊस पडतो. सर्वात कमी तापमान जानेवारी फेब्रुवारी दरम्यान आढळते. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन येथे सर्वाधिक तापमान नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान आढळते. तर सर्वाधिक पर्जन्यमान डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान आढळते. याचाच अर्थ असा आहे की उन्हाळ्यातच सर्वाधिक पर्जन्य आहे. कमी तापमान जून ते ऑगस्ट दरम्यान असते. याचाच अर्थ दोन्ही ठिकाणी उन्हाळ्यात पाऊस पडतो, हे आपल्याला सांगता येईल. प्रश्न तिसरा. दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने समान आहेत का? नाही, कारण दोन्ही ठिकाणच्या पर्जन्याचे महिने समान नाहीत. कारण दोन्ही ठिकाणी उन्हाळा ऋतू समान असून तेव्हाच पाऊस पडतो. मग आता दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या गोलार्धात असल्याने उन्हाळा ऋतू पावसाचे महिने वेगवेगळे आहेत. प्रश्न चौथा. या ठिकाणच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते असू शकतील? या ठिकाणच्या हवामानावर अक्षवृत्तीय स्थान, तापमान वितरण, समुद्र सान्निध्य, त्यामुळे आर्द्रता हे घटक येथील हवामानावर परिणाम करतात. प्रश्न 5वा. या आणि आधीच्या आलेखात कोणता फरक आढळला? या आणि आधीच्या आलेखात रोम व पर्थ येथे प्रामुख्याने हिवाळ्यात पाऊस पडतो. तर या आलेखात ब्रिस्बेन व शांघाय येथे उन्हाळ्यात पाऊस पडतो. तर प्रश्न 6वा. दोन्ही ठिकाणच्या हवामानाच्या बाबतीत निष्कर्ष काढा. याचं उत्तर आहे दोन्ही ठिकाणचे हवामान एकच प्रकारचे आहे, मात्र त्यांचे स्थान 2 वेगवेगळ्या गोलार्धात असल्याने सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन स्थितीप्रमाणे त्या ठिकाणाच्या हवामानाच्या महिन्यामध्ये 6 महिन्याच्या फरकाने एकाच प्रकारचे हवामान दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर आहे मध्य अक्षवृत्तीय प्रदेशाला तिसरा आहे समुद्री पश्चिमी युरोपियन प्रकारचे हवामान. तर इथं बघा 4.8 आकृती 4.8 अ आणि आ यांचा अभ्यास करून प्रश्नाची उत्तरे द्या आणि
ती ठिकाणे नकाशावर दाखवा. तर इथं आहे पोर्टलँड USA म्हणजे संयुक्त संस्थानामध्ये पोर्टलँड आहे आणि मेलबर्नमधील ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे, बघा इथं पण वेगळं आहे. हे पण तसंच आहे, उत्तर गोलार्धात आहे, दक्षिण गोलार्धात आहे. हे तर बघू आपण नकाशात दाखवूया. अगोदर नकाशात बघूया. हे संयुक्त संस्थानामधलं पोर्टलँड आहे आणि हे ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न. तर ठीक आहे, मेलबोर्न हे ठिकाण दक्षिण गोलार्धात आहे आणि पोर्टलँड हे उत्तर गोलार्धात आहे. ठीक आहे, इथं देखील पर्जन्याचे कमाल तापमान, किमान तापमान आणि कमाल तापमान, किमान तापमान बघा वेगळंच आहे. इथं पर्जन्यमान प्रत्येक महिन्यामध्ये आहे. ठीक आहे, तर पहिला प्रश्न, कोणत्या महिन्यात आपल्याला तापमान सर्वात कमी असल्याचे आढळते? उत्तर, संयुक्त संस्थानामधील पोर्टलँड येथे डिसेंबर ते जानेवारी, तर ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे जून ते जुलै महिन्यात सर्वात कमी तापमान आढळते. ठीक आहे, त्यानंतर कोणत्या महिन्यात सर्वात कमी पाऊस पडतो? कोणत्या महिन्यात सर्वात कमी पाऊस पडतो? तर पोर्टलँड येथे जून महिन्यात हे पहा, जून महिन्यात पाऊस, तर मेलबोर्न येथे जानेवारी ते मार्च महिन्यात कमी पाऊस पडतो. मेलबोर्न जानेवारी ते मार्च महिन्यात कमी पाऊस पडतो. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न तिसरा, पर्जन्यमानाचे सर्वाधिक मूल्य किती आहे? पर्जन्यमानाचे सर्वाधिक मूल्य किती आहे? पोर्टलँड येथे डिसेंबर व जानेवारी प्रत्येकी 175 मिलीमीटर पाऊस पडतो, तर मेलबोर्न येथे मे महिन्यात सर्वाधिक 75 मिलीमीटर पाऊस पडतो. त्या प्रश्न चौथा, पाऊस न पडलेल्या महिन्यांची नावे सांगा. पाऊस न पडलेल्या महिन्यांची नावे, दोन्ही ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो. बघा की इथं हे जे आहेत पावसाचे आहेत, पाऊस दोन्ही ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो. त्यानंतर प्रश्न पाचवा आहे, या महिन्यात या हवामान प्रदेशावर निष्कर्षात्मक परिच्छेद लिहा. हे क्षेत्र समशीतोष्ण कटिबंधी प्रदेशात येते. येथे उबदार उन्हाळे असतात, सौम्य हिवाळे असतात, वर्षभर पाऊस पडतो, त्यामुळे हा प्रदेश उत्तम हवामान प्रदेश म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचा, उच्च अक्षवृत्तीय प्रदेश, तैगा किंवा उप आर्टिक हवामानाचा प्रदेश. पहिला उच्च अक्षवृत्तीय प्रदेशमधला पहिला आहे तैगा किंवा उप आर्टिक हवामान प्रदेश. यामध्ये आहे हे आहे व्हाईट हॉर्स कॅनडामधील आहे आणि हे आहे आर्खांगेल्स्क रशियामधलं आहे. हे ठिकाण रशियामधलं आहे, हे ठिकाण कॅनडातलं आहे. बघा आता हे ठिकाण बघूया आपण. हे बघा, हे रशियातलं आहे, आर्खांगेल्स्क रशिया, आणि हे आहे व्हाईट हॉर्स कॅनडातील आहे, हे कॅनडा आहे, हे संयुक्त संस्थान आहे. हे ठिकाण आपण अगोदर दाखवलेलं आहे. नंतर आपण प्रश्न बघूया, प्रश्नाकडे वळूया. पूर्वीच्या आलेखापेक्षा हे आलेख किती भिन्न आहेत? त्यांच्या अक्षांची मूल्ये बघा. पूर्वीच्या आधीच्या आलेखात तापमानदर्शक मूल्ये 0 ते 40 डिग्री दरम्यान होती. या आलेखात हे मूल्य 25 डिग्री ते 35 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. इथं बघा -35 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. ठीक आहे, दोन्हीकडे मायनसमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर त्यामुळे आलेखाचे दृश्य रूप एकसारखे किंवा आधीप्रमाणेच वाटते, तरी ते आलेख उणे तापमानही दर्शवत आहेत. उणे मायनस खाली गेलेलं आहे बघा, मायनस टेम्परेचर दाखवत आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न, कमाल व किमान तापमान असलेल्या त्या महिन्यांची नावे सांगा. कॅनडातील व्हाईट हॉर्स व रशियातील आर्खांगेल्स्क या दोन्ही ठिकाणी कमाल तापमान जून ते जुलै व किमान तापमान डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात असतो. त्यानंतर प्रश्न तिसरा, सर्वाधिक व न्यूनतम म्हणजे सर्वात जास्त व सर्वात कमी पर्जन्यमानाचे महिने सांगा. तर व्हाईट हॉर्स येथे सर्वाधिक पर्जन्य जुलै ते ऑगस्ट, न्यूनतम पर्जन्य एप्रिलमध्ये, म्हणजे कमी पर्जन्य एप्रिलमध्ये आढळते. हे कुठं? व्हाईट हॉर्समध्ये. तर आर्खांगेल्स्क येथे सर्वाधिक पर्जन्यमान हे जून ते सप्टेंबर या दरम्यान आढळते, तर सर्वात कमी म्हणजे न्यूनतम पर्जन्यमान हे फेब्रुवारी महिन्यात आढळते. ठीक आहे, त्यानंतर चौथा प्रश्न, दक्षिण गोलार्धात अशा हवामानाचे स्थान तुम्हाला सापडेल का? नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे
55 डिग्री इथं आहे बघा. याच्या प्रमुख कारण म्हणजे 55 डिग्री इकडं, 55 डिग्री ते 65 डिग्री दक्षिण अक्षोत्तरच्या प्रदेशात जमिनीचे प्रमाण अत्यल्प किंवा जवळजवळ नाहीच. हे बघा, हे 55 डिग्री ते 65 डिग्रीचं आहे. हे जमिनीचं प्रमाणच नाही आहे, फक्त पाणीचं आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर प्रश्न 5वा आहे बघा. प्रश्न 5वा आहे, येथील हवामानासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत? उत्तर, उच्च अक्षवर्ती स्थान, सूर्याची तिरपी किरणे, थंड उन्हाळे, अतिशीत हिवाळे, कमी आर्द्रता, यामुळे कमी पर्जन्य, हे विविध घटक येथील हवामानावर परिणाम करतात. या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. त्यानंतर उच्च अक्षवर्तीय प्रदेशातला दुसरा प्रदेश आहे टुंड्रा हवामानाचा प्रदेश. आता टुंड्रा हवामानाच्या प्रदेशामध्ये बघा इथं 2 ठिकाण दाखवलेले आहेत. बॅरोज, अलास्कामधील बॅरोज आणि नॉर्वे येथील बॅरेन्सबर्ग, हे 2 ठिकाण आहेत. ते 2 ठिकाण आपण नकाशात बघूया. नकाशात बघा, बॅरोज अलास्का, बॅरेन्सबर्ग नॉर्वे. इथं बघा, हे अलास्का आहे, हे संयुक्त संस्थांचंच एक राज्य आहे. अलास्का इथं आहे ते बॅरोज, आणि इथं आहे नॉर्वे हे आहे बॅरेन्सबर्ग. हे 2 ठिकाण इथं आपण नकाशात अगोदर दाखवलेलं आहे. आता वळूया आपण प्रश्नांकडे. हे दोन्ही आलेख उत्तर गोलार्धातील ठिकाणांचे असल्याचे कारण काय असावे? कारण दक्षिण गोलार्धात या अक्षवृत्तादरम्यान भूभाग जमीन नाही. हे सर्वात महत्त्वाचं उत्तर आहे. बरोबर आहे. त्यानंतर सर्वात उबदार, प्रश्न दुसरा, सर्वात उबदार आणि थंड महिने कोणते आहेत? उत्तर, अलास्कातील बॅरोज येथे सर्वात उबदार महिने म्हणजे जुलै ऑगस्ट हे 2 महिने. तर सर्वात थंड म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान, या 4 महिन्यामध्ये, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये थंड हवामान किंवा अति थंड वातावरण असते. नॉर्वेतील बॅरेन्सबर्ग येथे सर्वात उबदार महिने म्हणजे जुलै आणि ऑगस्ट. तर सर्वात थंड महिना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यादरम्यान आढळते. तर प्रश्न तिसरा आहे, तापमानाची वार्षिक तापमान कक्षा किती असेल? तर इथं वार्षिक तापमान कक्षा सुमारे 30 डिग्री ते 35 डिग्री सेल्सिअस इतकं असेल. प्रश्न 4, या प्रदेशातील दिवसाची लांबी कधी कधी 24 तासापेक्षा जास्त तेथील तापमान किंवा पर्जन्यमान प्रभावित का करत नाहीत? प्रश्नाचं उत्तर आहे, हा प्रदेश ध्रुवाजवळ आर्क्टिक वृत्ताच्याही पलीकडे आहे. तेथे उन्हाळ्यात दिवसाची लांबी 24 तासापेक्षा जास्त असली तरी सूर्यकिरणे खूप तिरपी पडतात व मिळणारा सौर ताप नगण्य असते. त्यामुळे त्याचा तेथील तापमानावर व पर्जन्यमानावर फारसा प्रभाव पडत नाही. त्यानंतर अजून एक प्रदेश आहे उच्च अक्षवर्तीय प्रदेश, तिसरा बर्फाच्छादित प्रदेश. आता हे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये कुठला आहे? आइसमिंट ग्रीनलँडमधला आहे, आणि स्कॉट दक्षिण स्टेशन अंटार्क्टिका खंडातलं आहे. हे इथं पण जरा वेगवेगळंच आहे. ग्रीनलँड हे उत्तर गोलार्धात आहे, हे दक्षिण गोलार्धात आहे. स्कॉट आता नकाशात बघूया आपण. हे बघा, ग्रीनलँडमध्ये हे ठिकाण आइसमिंट, आणि हे बघा, हे स्कॉट दक्षिण स्टेशन अंटार्क्टिका खंडात आहे. अंटार्क्टिका खंडात दक्षिण गोलार्धात आहे. बरोबर आहे. तर आता प्रश्नाकडे वळूया. सर्वात उबदार आणि सर्वात थंड महिने कोणते आहेत? प्रश्न उत्तर, ग्रीनलँडमधील आइसमिंट येथे सर्वात उबदार महिने जून व जुलै, तर सर्वात थंड महिने नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्यात थंड हवामान आढळते. अंटार्क्टिका येथे स्कॉट दक्षिणी स्टेशन येथे सर्वात उबदार महिने डिसेंबर, जानेवारी या 2 महिन्यात, तर सर्वात थंड महिने जून ते जुलै या 2 महिन्यात आढळते. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, सर्वात जास्त आणि सर्वात कमी पर्जन्याचे महिने कोणते आहेत? तर आइसमिंट येथे सर्वात जास्त पर्जन्य डिसेंबर, तर सर्वात कमी पर्जन्य फेब्रुवारी महिन्यात पडतो. स्कॉट दक्षिणी स्टेशन येथे सर्वात जास्त पर्जन्य फेब्रुवारी महिन्यात, तर सर्वात कमी पर्जन्य जून महिन्यात पडतो. प्रश्न तिसरा आहे, उच्च अक्षांशातील इतर हवामान प्रदेश आणि या हवामान प्रदेशात तुम्हाला काय साम्य दिसते? तर उत्तर आहे, खूप कमी तापमान, अतिशीत हवामान किंवा अतिशीत हिवाळे
व हिवाळ्यात पर्जन्यमान हे साम्य दिसते. त्या प्रश्न चौथा, कोणत्या घटकांचा या हवामानावर प्रभाव पडतो? ध्रुवीय प्रदेशाचे स्थान, खंडांतर्गत विषमता आणि त्यामुळे अतिदीर्घ हिवाळे हे घटक येथे प्रभावी ठरतात. दोन्ही ठिकाणी ध्रुवीय प्रदेश येतात. इथून सगळे ध्रुवीय प्रदेश सुरू होतो. हे उत्तर ध्रुवीय प्रदेशात येते आणि हे आर्टिक वृत्तापासून हे ध्रुवीय प्रदेश सुरू होतो आणि उत्तर ध्रुव आणि हे दक्षिण ध्रुव. ठीक आहे. त्यानंतर उच्च अक्षवृत्तीय किंवा पर्वतीय प्रदेश. आता इथं बघा, इथं दिलेलं आहे शिमला, भारतातील शिमला आहे आणि एल आलो बोलिव्हियातील एल आलो. बघूया आपण नकाशामध्ये अगोदर. हे भारतामध्ये शिमला हे ठिकाण आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला. हे भारत बघा, भारत आहे. त्यानंतर एल आलो बोलिव्हियातील आहे. हे दक्षिण अमेरिकेतील हे एक देश आहे बोलिव्हिया. त्यातला हे ठिकाण आहे एल आलो हे ठिकाण आहे. तर आपण नकाशात हे ठिकाण दाखवलेलं आहे. आता आपण प्रश्नाकडे वळूया. सर्वात उबदार व थंड महिने कोणते? उत्तर आहे भारतातील शिमला येथे मे ते सप्टेंबर हे उबदार महिने आहेत. उबदार हवामान असते. तर नोव्हेंबर ते मार्च हे अतिशय थंड हवामान असते. थंड हवामानाचे दिवस किंवा थंड हवामानाचे महिने असतात. बोलिव्हियामधील एल आलो येथे सर्वात उबदार महिने नोव्हेंबर ते फेब्रुवारी व सर्वात थंड महिने हे जून ते जुलै या महिन्यात असते. प्रश्न दुसरा आहे, सर्वात कमी व सर्वात पर्जन्यमानाचे महिने कोणते? शिमला येथे जुलै ते ऑगस्टमध्ये पाऊस पडतो, सर्वाधिक पाऊस पडतो. तर नोव्हेंबरमध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. एल आलो येथे सर्वाधिक पाऊस डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात पडते. तर सर्वात कमी पाऊस जून ते जुलै दरम्यान पाऊस पडतो. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, अन्य उच्च अक्षवृत्तीय हवामान प्रकाराशी असलेले साम्य कोणते? उन्हाळ्यात पर्जन्य, हिवाळ्यात उंचीवर हिमवृष्टी ही साम्य आढळतात. त्या प्रश्न चौथा, तापमानदर्शक अक्षावरील आकडेवारीत फरक असण्याचे कारण काय असेल? कारण दोन्ही ठिकाणच्या तापमान कक्षेत फरक असल्याने तसेच तापमान कक्षेत लक्षणीय बदल होण्याची शक्यता असल्याने या अंकाच्या मूल्यात खूप फरक ठेवला आहे. त्यानंतर प्रश्न पाचवा आहे, या हवामानावर कोणते घटक परिणाम करतात? या हवामानावर खंडांतर स्थान, समुद्रसपाटीपासून जास्त उंची हे दोन प्रमुख घटक या हवामानावर परिणाम करतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे एकूण 8 ते 10 नकाशे, जवळपास 10 नकाशे आहेत, सर्व प्रदेश आहेत आणि त्या जे आलेख आहेत त्या आलेखाखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे, प्रत्येक आलेखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण इथे सांगितलेलं आहे. तर मी तोंडी सांगितलं, इथं लिखाण वगैरे काय केलेलं नाही. प्रत्येक प्रश्न उत्तरे मी तोंडी इथं सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथं नकाशे किती आहेत बघा एकूण. तर एकूण नकाशे आहेत, हे बघा, हा पहिला नकाशा आहे. याच्यामध्ये ठिकाण दाखवलेलं आहे बेलेम, ब्राझीलमध्ये बेलेम आणि सिंगापूर, आशिया खंडातील सिंगापूर, दक्षिण अमेरिकेतील ब्राझील. त्या इथं ठिकाण दाखवलेलं आहे. बघा मी काय सांगतो, मंगलोर भारतातील मंगलोर आहे, केन्स ऑस्ट्रेलियातलं आहे. तर इथं ठिकाण आहे, इथं बघा लागोस नायजेरियातील लागोस आहे, ब्रासिलियातील ब्राझील आहे, ब्राझीलमधील ब्रासिलिया आहे, नायजेरियातील लागोस आहे. ठीक आहे. तर इथं आहे, मुद्दाम सांगतो बघा मी त्याला कारण काय सांगतो बघा. ॲलिस स्प्रिंग हे ऑस्ट्रेलियात आहे, कैरो हे इजिप्तमधलं आहे, इजिप्त कैरो आणि ऑस्ट्रेलिया ॲलिस स्प्रिंग. त्यानंतर इथं आहे पर्थ, ऑस्ट्रेलियातील पर्थ आणि इटलीतील रोम, हे रोम. ठीक आहे. त्यानंतर इथं जे ठिकाण आहे ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन आणि चीनमधील शांघाय. ठीक आहे. त्यानंतर इथं आहे पोर्टलँड, USA मधील पोर्टलँड आहे, हे पोर्टलँड आणि मेलबोर्न, ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न. ठीक आहे. तर इथं आहे बघा, हे व्हाईट हॉर्स कॅनडातील आहे आणि हे आहे रशियातील त्याचं नाव आहे आर्खांगेल्स्क. त्यानंतर इथं आहे, हे नॉर्वेमध्ये आहे, बॅरेन्सबर्ग नॉर्वेतील ठिकाण आहे. आणि बॅरोज अलास्का, हे बघा अलास्कातील बॅरोज हे ठिकाण आहे. तर इथं आहे बघा ग्रीनलँडमधील हे ठिकाण आहे, ग्रीनलँडमधील त्याचं नाव काय आहे, आईसमीट, ग्रीनलँडमधलं आहे. स्कॉट दक्षिण स्टेशन हे अंटार्क्टिक खंडातले हे स्कॉट दक्षिण स्टेशन
अंटार्क्टिक खंडात आहे. हे मुद्दा म्हणून मी काय सांगितलं, तर हे बघा इथं अजून 2 ठिकाणं आहेत. शिमला, हे भारतातले शिमला हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. हे एल आलो, हे बोलिव्हिया दक्षिण अमेरिकेतील देश आहे, त्यातले ठिकाणे एल आलो. ठीक आहे. तर सांगण्यास तात्पर्य की प्रत्येक नकाशात जे काही दाखवलेले ठिकाणं ते आपल्याला नकाशा भरा म्हणून जे प्रश्न असतो त्यामध्ये प्रश्न विचारू शकतात. तेव्हा 8 मार्काचे प्रश्न विचारू शकतात, 6 मार्काचे प्रश्न विचारू शकतात. तेव्हा त्यावेळेला हे अतिशय अतिशय उपयुक्त ठरणार आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, हे नकाशे घेऊन त्या नकाशामध्ये तुम्ही दाखवू शकता, नकाशात दाखवून तुम्ही हे सराव करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तर पुढील व्हिडिओ, पुढील नवीन घटक घेऊन आपण भेटूया. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता इथे मी थांबतो. ओके.